नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी क्राउन टोपी आहे ती कशी विणायची हे आपण बघणार आहोत। याला क्राउन टोपी एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की हे बघा, इथे हे क्राउन असे खाली विणलेले आहेत खालच्या पट्टीला, आणि त्याशिवाय नेहमीप्रमाणे डोक्याला ही अगदी अशी प्लेन गोल बसत नाही, थोडी क्राउन सारखी दिसते, म्हणून याला क्राउन टोपी म्हटलेलं आहे। ही टोपी सर्वसाधारणपणे ज्यांच्या डोक्याचं माप 20 इंचापासून पुढे आहे त्यांना सहज येईल। ही टोपी खूपच उबदार बनते। ही टोपी विणण्यासाठी साधारणपणे 95 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे, सगळी मिळून ही आणखीन ही। सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। 9 नंबरच्या म्हणजेच 3.75 mm च्या सुया आहेत, 4 प्लायचा धागा आहे आणि सुईवर 104 टाके घातलेले आहेत। 104 स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे। हे साइडचे टाके आहेत, तर 104 टाके आहेत। पहिली ओळ याप्रमाणे असणार आहे। पहिला टाका दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे, त्यामुळे पहिला सुलट आता आपण जे रिपीटेशन करणार आहोत ते याप्रमाणे असेल। एक पाठीमागून सुलट विणायचा, याप्रमाणे पाठीमागच्या बाजूने घ्यायचा, एक उलट। हेच दोन टाके शेवटचा एक टाका उरेपर्यंत पुन्हा पुन्हा विणायचे आहेत, रिपीट करायचे आहेत। पुन्हा बघूया, एक सुलट तो पाठीमागून विणायचा। आपण नेहमी असा विणतो, तर तो पाठीमागच्या बाजूने असा घ्यायचा आहे, तो सुलट विणायचा आणि एक उलट। याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे। शेवटी एक पाठीमागून सुलट, एक उलट, याप्रमाणे पूर्ण ओळ केल्यानंतर शेवटही एक पाठीमागून सुलट, एक उलट, याप्रमाणे शेवटचा टाका सुलट विणायचा। ही पहिली ओळ झाली। आता दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला सुलटच विणायचा, त्यानंतर याप्रमाणे विणायचा आहे, एक सुलट, एक उलट, पण तो असा पुढून नाही विणायचा, तर पाठीमागून विणायचा आहे। हे बघा, हा जो पाठीमागचा धागा दिसतो तिथून अशी खालून सुई घालायची आणि उलट विणायचा, म्हणजे तो पाठीमागून विणला जातो। हेच दोन टाके एक टाका उरेपर्यंत रिपीट करायचे आहेत। एक सुलट, एक पाठीमागून उलट, हे बघा, पाठीमागच्या बाजूने सुई घालायची आणि विणायचं आहे। एक सुलट, एक पाठीमागून उलट, याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणून झालेली आहे। शेवटही एक सुलट, एक मागून उलट, याप्रमाणेच होईल। शेवटचा टाका दोन्हीकडून सुलट विणायचा आहे। या दोन ओळी आपण विणलेल्या आहेत, याच ओळी आता रिपीट करायच्या आहेत। तर जिथून टाके घातलेले आहेत तिथून 2 इंच इतकं होईपर्यंत याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत। तर त्या विणून घेऊया। हे पहा, हे 2 इंच विणायचं होतं, तर झालेलं आहे। आता इथून पुढे 8 ओळी विणायच्या आहेत। तर या 8 ओळींमध्ये पहिले 2 आणि शेवटचे 2 टाके हे सुलटच विणायचे आहेत। तर पहिली ओळ, पहिले 2 सुलट विणायचे, त्यानंतर हा जो पॅटर्न आता सुरू होणार आहे तोच शेवटचे 2 टाके उरेपर्यंत कंटिन्यू करायचा आहे। तर तो याप्रमाणे एक उलट, त्यानंतर धागा आतमध्येच ठेवायचा आणि या 2चा 1 SSK प्रमाणे करायचा आहे। म्हणजेच पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोन्हीचा याप्रमाणे एक करायचा, याप्रमाणे। इथे एक टाका वाढला, त्यानंतर एक पाठीमागून विणायचा, एक उलट, पुन्हा एक पाठीमागून विणायचा, पुन्हा एक उलट, त्यानंतर एक पाठीमागून विणायचा, 2चा 1 सुलट करायचा, आत धागा घ्यायचा।
हे पहिले 2 टाके सोडल्यानंतर हे बरोबर 10 टाके होतात. हा आत धागा आहे, म्हणजेच इथे आटी घेतलेली आहे. तर याप्रमाणे हे 10-10 टाक्यांचे पॅटर्न आहे. हाच पॅटर्न शेवटचे 2 टाके उरेपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. पुन्हा एकदा आपण बघूया. हा आत धागा असाच असणार आहे. त्यानंतर हा जो टाका आहे तो उलट विणायचा आहे. तर उलट विणण्यासाठी याप्रमाणे आटी घ्यायची. एक उलट, पुन्हा आत धागा ठेवायचा, 2चा 1 याप्रमाणे करायचा. पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, 2चा 1 पाठीमागून करायचा. याप्रमाणे इथे आटी आलेली आहे. त्यानंतर पाठीमागून 1 सुलट, 1 उलट, पुन्हा पाठीमागून 1 सुलट, 1 उलट. त्यानंतर धागा बाहेर, 1 पाठीमागून सुलट, 2चा 1 करायचा, आत धागा. याप्रमाणे हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा विणायचा आहे. आपण आणखीन एकदा बघूया. हा असा आत धागा ठेवायचा आहे. आता पॅटर्न सुरू होताना पहिला टाका हा उलट विणायचा आहे, म्हणून अटी याप्रमाणे घ्यायची. 1 उलट, धागा आतमध्येच ठेवायचा, 1 उचलायचा, दुसरा उचलायचा, या 2चा 1 पाठीमागून करायचा. त्यानंतर पाठीमागून 1 सुलट, 1 उलट, पुन्हा पाठीमागून 1 सुलट, 1 उलट, पुन्हा पाठीमागून 1 सुलट, त्यानंतर 2चा 1 आत धागा. याप्रमाणे हे विणत जायचं आहे. शेवटचे 2 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे आणि शेवटचे 2 टाके सुलट, तर ते आपण तिथपर्यंत विणून घेऊया. शेवटी आत धागा घ्यायचा, 1 उलट, धागा आतमध्येच ठेवायचा, 1 उचलायचा, दुसरा उचलायचा, त्याचा पाठीमागून 2चा 1 करायचा. त्यानंतर 1 पाठीमागून सुलट, 1 उलट, 1 पाठीमागून सुलट, 1 उलट, 1 पाठीमागून सुलट, शेवटी 2चा 1 आत धागा घ्यायचा. हे 2 सुलट आहेत, ते आहेत असे सुलट विणायचे शेवटचे 2. ही पहिली ओळ सुलट बाजूला झालेली आहे किंवा राईट साईडला. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला. पहिले 2 टाके सुलट विणायचे. त्यानंतर आता पुन्हा 10 टाक्यांचं रिपीटेशन असणार आहे. ते याप्रमाणे 1 पाठीमागून विणायचा सुलट, 2 उलट, 1 सुलट, 1 पाठीमागून उलट, पुन्हा 1 सुलट, 2 उलट, 1 पाठीमागून सुलट, 1 सुलट. याप्रमाणे हे 10 टाके पुन्हा पुन्हा विणायचे आहेत. बरोबर हे 10 टाके आहेत. हेच 10 टाके शेवटचे 2 टाके उरेपर्यंत विणायचे आहेत. तर ते पुन्हा बघूया. याप्रमाणे विणायचे. पहिला पाठीमागून 1 सुलट, 2 उलट, 1 सुलट, 1 पाठीमागून उलट, 1 सुलट, 2 उलट, 1 पाठीमागून सुलट. तुमच्या लक्षात येईल विणताना की हा जो आपण पाठीमागून सुलट विणत आहोत तो आटी घेतलेला टाका आहे. 1 पाठीमागून सुलट, 1 सुलट. शेवटी शेवटचे 10 टाके 1 पाठीमागून सुलट, 2 उलट, 1 सुलट, 1 पाठीमागून उलट, 1 सुलट, 2 उलट, 1 पाठीमागून सुलट, शेवटी 1 सुलट. त्यानंतर हे शेवटचे 2 टाके सुलट विणायचे. दुसरी ओळ पूर्ण झाली. आता तिसरी ओळ अर्थात सुलट बाजूला 2 सुलट. आता यानंतर या 10 टाक्यांचा पॅटर्न सुरू होणार आहे.
तोच पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे। तर त्यामध्ये पहिले दोन सुलट, आत धागा घ्यायचा, या दोनचा एक SSK प्रमाणे करायचा, म्हणजेच पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा, एक उलट, पाठीमागून एक सुलट, पुन्हा एक उलट, दोनचा एक, आत धागा घ्यायचा, एक सुलट। बरोबर हे 10 टाके झालेले आहेत। हेच 10 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत शेवटचे 2 टाके उरेपर्यंत। पुन्हा एकदा बघूया। 2 सुलट, आत धागा घ्यायचा, या दोनचा एक SSK प्रमाणे करायचा, पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा, त्यानंतर एक उलट, एक पाठीमागून सुलट, एक उलट, दोनचा एक, आत धागा घ्यायचा, एक सुलट। याचप्रमाणे विणत जायचं आहे। शेवटी 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, दुसरा उचलायचा, या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा, एक उलट, एक पाठीमागून सुलट, पुन्हा एक उलट, दोनचा एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट। शेवटचे 2 टाके सुलट, तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ उलट बाजूला, पहिले 2 सुलट। तर आता हा पुन्हा 10 टाक्यांचा पॅटर्न सुरू होईल। तो शेवटचे 2 टाके उरेपर्यंत पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे। तर हा पॅटर्न असा, चौथी ओळ, एक सुलट, एक पाठीमागून सुलट, त्यानंतर एक उलट, एक सुलट, एक उलट, एक सुलट, त्यानंतर पुन्हा एक उलट, एक पाठीमागून सुलट, 2 सुलट। हा पुन्हा 10 टाक्यांचा पॅटर्न झालेला आहे। हाच पुन्हा रिपीट करायचा। पुन्हा एकदा बघूया। एक सुलट, एक पाठीमागून सुलट, त्यानंतर एक उलट, एक सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट, एक पाठीमागून सुलट आणि शेवटी 2 सुलट। हेच शेवटचे 2 टाके उरेपर्यंत रिपीट करायचं आहे। शेवटी एक सुलट, एक पाठीमागून सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट, एक पाठीमागून सुलट, 2 सुलट। हे शेवटचे 2 आहेत। ते नेहमीप्रमाणे सुलट। चौथी ओळ पूर्ण झाली। 5वी ओळ सुलट बाजूला, पहिले 2 सुलट विणायचे। आता जो पॅटर्न 10 टाक्यांमध्ये आपण विणणार आहोत तोच शेवटचे 2 टाके उरेपर्यंत पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे। तो असा 3 सुलट, आत धागा घ्यायचा, पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा, एक पाठीमागून सुलट, दोनचा एक, आत धागा घ्यायचा, 2 सुलट। पुन्हा एकदा बघूया। 3 सुलट, आत धागा घ्यायचा, या दोनचा SSK प्रमाणे एक करायचा, पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा, एक पाठीमागून सुलट, दोनचा एक, आत धागा घ्यायचा, 2 सुलट। हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे। 3 सुलट, आत धागा घ्यायचा, पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा, एक पाठीमागून सुलट, दोनचा एक, आत धागा घ्यायचा,
2 सुलट, हे शेवटचे 2 नेहमीप्रमाणे सुलट. 5वी ओळ पूर्ण झाली. 6वी ओळ उलट बाजूला, पहिले 2 सुलट. आता 10 टाक्यांमध्ये जो आपण पॅटर्न घालू, शेवटचे 2 टाके उरेपर्यंत हेच 10 टाके पुन्हा पुन्हा विणायचे. 2 सुलट, एक पाठीमागून सुलट, त्यानंतर 3 उलट, एक पाठीमागून सुलट, पुन्हा 3 उलट. हेच 10 टाके शेवटचे 2 टाके उरेपर्यंत पुन्हा पुन्हा विणायचे आहेत. पुन्हा एकदा आपण बघूया. 2 सुलट, एक पाठीमागून सुलट, 3 उलट, पुन्हा एक पाठीमागून सुलट, 3 सुलट, शेवटी 2 सुलट, एक पाठीमागून सुलट, 3 उलट, एक पाठीमागून सुलट, 3 सुलट. इथे पॅटर्न संपतो. शेवटचे 2 सुलट. 6वी ओळ पूर्ण झाली. 6व्या ओळी अखेर इथे हा क्राऊन आलेला असा दिसत आहे. आता 7वी ओळ सुलट बाजूला, पहिले 2 सुलट विणायचे. पुन्हा 10 टाक्यांचा पॅटर्न इथून सुरू होईल. तो असा 4 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 2चा 1 करायचा, हा उचललेला टाका या 2च्या 1 वरून काढून टाकायचा, आत धागा घ्यायचा, 3 सुलट, 1 2 3. तर हेच पुन्हा पुन्हा रिपीट असणार आहे. पुन्हा एकदा बघूया. 4 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 2चा 1 करायचा, हा उचललेला टाका या 2च्या 1 वरून काढून टाकायचा, आत धागा घ्यायचा, 3 सुलट. याचप्रमाणे शेवटचे 2 टाके उरेपर्यंत विणायचं आहे. शेवटी 4 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 2चा 1 करायचा, उचललेला टाका यावरून काढून टाकायचा, पुन्हा आत धागा घ्यायचा, शेवटचे 3 सुलट. इथे पॅटर्न संपतो. शेवटचे 2 नेहमीप्रमाणे सुलट. 7वी ओळ पूर्ण झाली. 8वी ओळ उलट बाजूला, पहिले 2 नेहमीप्रमाणे सुलट विणायचे आहेत. त्यानंतर पॅटर्न इथून सुरू होईल. हाच पॅटर्न शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे. 3 सुलट, एक पाठीमागून सुलट, 1 सुलट, पुन्हा एक पाठीमागून सुलट, 3 सुलट, 1 उलट. हा 10 टाक्यांचा पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे. पुन्हा एकदा बघूया आपण. 3 सुलट, एक पाठीमागून सुलट, 1 सुलट, एक पाठीमागून सुलट, पुन्हा 3 सुलट, 1 उलट. हेच कंटिन्यू करायचं आहे. शेवटी याप्रमाणे विणायचं आहे. 3 सुलट, एक पाठीमागून सुलट, 1 सुलट, पुन्हा एक पाठीमागून सुलट, त्यानंतर 2 सुलट. इथे एक छोटीशी ॲडजस्टमेंट असणार आहे, ती म्हणजे 1 उलट आणि शेवटचे 3 सुलट याप्रमाणे. तर ही 8वी ओळ झाली. याप्रमाणे हे क्राऊन इथे दिसतात. 9वी ओळ असेल तर 9व्या ओळीपासून दुसरा कलर लावायचा आहे.
इथे एखादी अशी गाठ घालून घ्यायची. हा व्हाईट धागा इथे कट करायचा आहे. आता सुरुवातीला पहिल्यांदा चौथा टाका जो आहे तो खालून विणायचा आहे. हा जो चौथा टाका आहे तो खालून विणायचा. तर तो कसा विणायचा? आपण नेहमी असा विणतो, त्याऐवजी या टाक्याच्या खाली जे होल दिसतं तिकडे सुई घालायची तिथून आणि तो टाका विणायचा, म्हणजे तो खालून विणला जातो याप्रमाणे. त्यानंतर 9वा टाका येईल तो खालून विणायचा आहे. 7, 8 आणि हा जो 9वा टाका आहे तो खालून विणायचा याप्रमाणे. सुरुवातीला हे जे 2 टाके आपण खालून विणले ते तेवढे ॲडजस्टमेंट म्हणून आहेत. आता इथून पुढे प्रत्येक 10वा टाका हा खालून असणार आहे. 7, 8, 9 आणि हा 10. तर हा 10वा टाका आहे तो खालून विणायचा. पुन्हा इथून पुढे 10वा टाका खालून विणायचा. हे फक्त 9व्या ओळीलाच पाहावं लागेल. 11व्या ओळीपासून तुमच्या लक्षात येईल की कुठला टाका खालून विणायचा आहे, कारण तो स्पष्ट दिसेल. हे बघा याप्रमाणे. शेवटी हा खालून विणल्यानंतर त्यानंतर सगळे टाके सुलट विणायचे आहेत. त्यानंतर कुठलाही टाका खालून विणायचा नाही. याप्रमाणे 9वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा, हे जे खालून विणलेले टाके आहेत हे स्पष्ट दिसतात, त्यामुळे पुढच्या वेळी न मोजता विणता येतील आपल्याला. 10वी ओळ याप्रमाणे पहिले 6 टाके सुलट विणायचे. आणि हा क्राऊनचा शेवटचा टाका आहे तो या ओळीपासून उलट बाजूला उलट विणायचा. हा टाका उलट विणला, त्यानंतर 4 सुलट. हा जो खालून विणलेला टाका आहे तो इथे येतो, तो उलट विणायचा. पुन्हा 4 सुलट. एक उलट. याप्रमाणे हे पूर्ण ओळ करायची आहे. 4 सुलट. एक उलट. याप्रमाणे पूर्ण ओळ येईल. शेवटी 4 सुलट, एक उलट आणि शेवटची ही ॲडजस्टमेंट थोडी अशी असणार आहे. 3 सुलट, एक उलट आणि शेवटचे 3 सुलट. तर ही 10वी ओळ आहे. दहावी ओळ पूर्ण झाली. 11व्या ओळीपासून तुमच्या लक्षात येईल की कुठला टाका हा खालून विणायचा आहे, तर हा विणायचा आहे. हा स्पष्ट दिसतो. 11व्या ओळीपासून हा क्राऊनचा जो टाका आहे तो सुद्धा खालून सुलट विणायचा आहे. कसा ते बघूया. त्यानंतर मात्र सगळ्या ओळी या अशाच राहणार आहेत. तर हे बघा, 11वी ओळ पहिले 3 सुलट आपण विणलेले. त्यानंतर हे बघा, आता स्पष्ट दिसायला लागेल 2 ओळीनंतर कुठला टाका खालून विणायचा आहे तो. तर तो खालून विणायचा. त्यानंतर पुन्हा 2, 3, चौथा टाका पुन्हा हा क्राऊनच्या टोकाचा, हा पण आता खालून विणायचा आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4 हा 5वा टाका खालून विणायचा. त्यानंतर कंटिन्यू याप्रमाणे होईल. 1, 2, 3, 4 सुलट, एक खालून विणायचा. याप्रमाणे विणायचा आहे. 4 सुलट, एक खालून विणायचा. याप्रमाणे पूर्ण ओळ येईल. ही पहिली 1-2 टाक्यांची ॲडजस्टमेंट सोडली तर त्यानंतर 4 सुलट, एक खालून विणायचा. याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे.
शेवटी खालून विणल्यानंतर पुढचे सगळे टाके म्हणजे 6 टाके सुलट विणायचे आहेत. अकरावी ओळ पूर्ण झाली. आपण या क्राऊनच्या इथला टाका आणि या 2 क्राऊनच्या मधला हा टाका हा सुलट ओळीला खालून विणत आहोत. आता तुमच्या बरोबर लक्षात यायला लागेल की कुठला टाका खालून विणायचा आहे. ही 12वी ओळ. 12वी ओळ पहिले 6 टाके सुलट विणायचे. त्यानंतर हा जो खालून विणलेला टाका असतो तो उलट बाजूने उलट विणायचा. पुन्हा 4 सुलट, 1 उलट, याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची. शेवटचे फक्त काही टाक्यांमध्ये बदल आहे तो तुमच्या हळूहळू लक्षात येईलच. डिझाईनमध्ये सारखेपणा यावा यासाठी शेवटी आणि सुरुवातीला काही ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. त्यातली ती ॲडजस्टमेंट आहे. जसजसं विणकाम वाढत जाईल तसतसा कुठला टाका उलट विणायचा आहे हे समजायला लागतं. शेवटी हा उलट झाल्यानंतर 1, 2, 3 टाके झाल्यानंतर 1 उलट आणि शेवटचे 3 सुलट. याप्रमाणे ही 12वी ओळ कंप्लीट करायची आहे. इथे थोडासा एका टाक्याने फरक केलेला आहे. हे जे खालून विणलेले टाके असतात ते आता स्पष्ट दिसायला लागतील तुम्हाला. ते तेवढे सुलट ओळीला खालून विणायचे आणि उलट ओळीला उलट विणायचे. बाकी मधले सगळे जे टाके आहेत ते दोन्ही बाजूनी सुलटच विणायचे आहेत. हळूहळू जसं विणकाम वाढेल तसं तुमच्या ते लक्षात यायला लागेल. हे विणकाम आता याचप्रमाणे चालू ठेवायचं आहे. म्हणजेच 11वी आणि 12वी ओळ कंटिन्यू करायची आहे. तर खालपासून साधारणपणे 7.5 इंच इतकं होईपर्यंत याच 2 ओळी विणायच्या आहेत. तर त्या आपण विणून घेऊया. हे 7.5 इंच इतकं विणून झालेलं आहे. टोपीचा वरचा शेप द्यायला सुरुवात करायची आहे. इथून पुढे टाके कमी होत जाणार आहेत. तर ही पहिली ओळ म्हणता येईल. सुरुवातीला 11 टाके सुलट विणायचे. हा जो खालून विणायचा आहे तो तसाच खालून विणायचा. 9, 10 आणि 11. आता या 2चा 1 करायचा आहे. तो मात्र नेहमीप्रमाणे करायचा. तो खालून विणायचा नाहीये. सुरुवात तेवढी 11 टाक्यानंतर 2चा 1 करायचा. त्यानंतर मात्र पूर्ण ओळ 8 टाके सुलट, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 टाके सुलट, 2चा 1 याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. 8 टाक्यांच्या मध्ये हा जो टाका येतो तो मात्र खालून विणायचा. तर याप्रमाणे पूर्ण ओळ करायची. सहा, 7, 8 पुन्हा 2चा 1. 2चा 1 तेवढा नेहमीप्रमाणे करायचा आहे. शेवटी 8 टाके सुलट, 2चा 1 करायचा. त्यानंतर पुन्हा 6, 7, 8. शेवटी मात्र इथे 2चा 1 येईल तर 2चा 1 करायचा. 1 सुलट. याप्रमाणे ही पहिली ओळ झालेली आहे. दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीला 2चा 1 केलेला जो टाका आहे तो उलट विणायचा म्हणजे हा. आणि त्याशिवाय जो टाका खालून विणलेला असतो तो टाका आपण मागून उलट विणतो त्याप्रमाणे तो विणायचा. बाकी मधले सगळे सुलट. म्हणजेच 2चा 1 केलेला टाका आणि खालून विणलेला टाका हे तेवढे उलट करायचे. बाकी मधले सगळे सुलट.
तर तो क्रम याप्रमाणे येतो: 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, 1 उलट, याप्रमाणे करायचं आहे। शेवटी 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, 1 उलट आणि शेवटचे 3 सुलट। याप्रमाणे ही उलट बाजूची दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। आता तिसरी ओळ ती याप्रमाणे सुरुवात ही 10 टाके सुलट विणायचे, 2 3, हा खालचा टाका खालून विणायचा, 4, त्यानंतर 2चा 1। सुरुवात झाल्यानंतर ही ॲडजस्टमेंट आहे फक्त सुरुवातीची। हे झाल्यानंतर 7 टाके सुलट, 4, हा खालून 5, 6, 7 आणि 2चा 1 याप्रमाणे कंटिन्यू करायचे आहे। तर शेवटपर्यंत याप्रमाणे विणायचं। 7 टाके सुलट, 2चा 1, त्यामध्ये 7 टाक्यांमध्ये हा जो टाका येईल 1 येतो तो खालून विणायचा। तर याप्रमाणे ही तिसरी ओळ पूर्ण करायची। शेवटी 7 टाके सुलट, 2चा 1, यानंतर पुढचे सगळे सुलट विणायचे आहेत। 3, 4 हा खालून विणायचा, 5, 6 आणि 7। 7 झाल्यानंतर शेवटी 2चा 1 आणि शेवटचा 1 सुलट। याप्रमाणे ही तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ सुरुवात याप्रमाणे होईल: पहिला सुलट, त्यानंतर हा 2चा 1 केलेला आहे तो उलट विणायचा, मधले हे 2 पुन्हा सुलट येतील, हा खालून विणलेला उलट आणि यानंतर 4 सुलट, 1 उलट, त्यानंतर 2 सुलट, 1 उलट, हा पॅटर्न चालू राहील। पहिल्यांदा 4 सुलट, 1 उलट, त्यानंतर 2 सुलट, 1 उलट, याप्रमाणे ओळ संपेपर्यंत करायचं आहे। तर त्याप्रमाणे आपण विणून घेऊया। शेवटी 4 सुलट, 1 उलट, त्यानंतर 2 सुलट, 1 उलट, 3 सुलट, 1 उलट आणि शेवटचे 3 सुलट। याप्रमाणे ही चौथी ओळ येईल। तर सगळ्या इव्हन ओळी किंवा सम ओळी याप्रमाणेच असणार आहेत। आता 5वी ओळ सुलट बाजूला पहिल्यांदा 9 टाके सुलट विणायचे, त्यातला हा जो आहे सुरुवातीचा तो खालूनच विणायचा, 8 आणि 9, 9 सुलट, त्यानंतर 2चा 1, यानंतर मात्र 6 सुलट, 3, 4, 5, 6 सुलट, 2चा 1, याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे। शेवटचा 1 टाका उरेपर्यंत 6 सुलट, 2चा 1 याप्रमाणे करायचा आहे। त्याच्यामध्ये जे येतील खालून विणायचे टाके ते खालून विणायचे। शेवटी 6 सुलट, 2चा 1, त्यानंतर पुन्हा 6 सुलट, हा खालून विणायचा, 2चा 1, शेवटचा 1 सुलट। याप्रमाणे 5वी ओळ पूर्ण झाली। 6वी ओळ 2चा 1 केलेला टाका, त्यानंतर जो टाका आपण खालून विणतो तोही उलट विणायचा। म्हणजेच हा पॅटर्न असा असणार आहे: पहिले 4 टाके झाल्यानंतर 1, 2, 3, 4 सुलट, 1 उलट, त्यानंतर 1 सुलट, 1 उलट। पहिले 4 टाके झाल्यानंतर हे 7 टाक्यांचा
जो पॅटर्न आहे तो याप्रमाणे आहे. 4 टाके सुलट, एक उलट, एक सुलट, एक उलट, याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. शेवटी इथे सुद्धा हा जो खालून विणलेला आहे तो तेवढा उलट विणायचा. तर याप्रमाणे 6वी ओळ आपण पूर्ण करून घेऊया. 7व्या ओळीला पहिले 8 टाके सुलट विणायचे. 8 टाके सुलट झाले, त्यानंतर 2चा 1 करायचा. ही सुरुवात आहे. सुरुवातीला थोडे इथे टाके जास्त असतात. त्यानंतर 5 टाके सुलट, 2चा 1, याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे. शेवटी 2चा 1 झाल्यानंतर पुन्हा 5 टाके सुलट, शेवट 2चा 1, शेवटचा 1 सुलट. 8वी ओळ याप्रमाणे पुन्हा विणायची असणार आहे. जे टाके आपण 2चा 1 केलेला आहे तो आणि खालून विणलेला टाका हे दोनही उलट विणायचे. तर 8वी ओळ अशी असेल, 1 सुलट, त्यानंतर हे 2 उलट येतील, त्यानंतर 4 सुलट, 2 उलट, याप्रमाणे ही पूर्ण ओळ येईल. तर ही पूर्ण ओळ आपण करून घेऊया. 4 टाके सुलट, 2 उलट, शेवटी जे टाके खालून विणलेले आहेत ते तेवढे उलट विणायचे आहे. 8वी ओळ झाली. आता 9वी ओळ. पहिले 7 सुलट विणायचे, 7 सुलट विणले, त्यानंतर 2चा 1 करायचा, यानंतर 4 सुलट, 2चा 1 करायचा आहे. आता तुमच्या लक्षात येईल की 2चा 1 करताना हे दोनही टाके जवळ आलेले आहेत. ह्या आणि हा त्याच टाक्यांना 2चा 1 करायचा आहे. हे बघा, 2चा 1 पूर्ण ओळ याप्रमाणे येईल. शेवटी पुन्हा 4 सुलट, 2चा 1, शेवटचा 1 सुलट, याप्रमाणे 9वी ओळ झालेली आहे. 10वी ओळ आता अशी असणार आहे. थोडासा इथे आता फरक असणार आहे. तो असा की 1 सुलट, त्यानंतर जिथे आपण मागच्या ओळीला 2चा 1 केलेला आहे तो टाका आणि त्याच्या पुढचा टाका असा त्या दोन्हीचा उलटप्रमाणे 2चा 1 करायचा आहे. हे बघा, मधले जे आहेत टाके ते सगळे सुलट. तर 1, 2, 3 हे 3 टाके सुलट येतात. त्यानंतर इथे 2चा 1 केलेला हा टाका आहे तो टाका आणि त्याच्या पुढचा टाका, हा 2चा 1 करायचा. पुन्हा 3 सुलट, त्यानंतर पुन्हा 2चा 1 उलट प्रमाणे. आता पुढचं विणकाम हे असं असणार आहे. 3 सुलट येतील, त्यानंतर 2चा 1 उलट प्रमाणे. याप्रमाणे ही पूर्ण 10वी ओळ याप्रमाणे विणायची आहे. 3 सुलट, 2चा 1 झाल्यानंतर शेवटी हे जे टाके आहेत ते याप्रमाणे 2 सुलट येतील, 1 उलट येईल आणि शेवटचे 3 सुलट. याप्रमाणे ही 10वी ओळ झाली. आता 11वी ओळ. पहिले 5 टाके सुलट विणायचे, 5 टाके सुलट, पुन्हा 2चा 1, त्यानंतर 2 टाके सुलट, 2चा 1, पुन्हा 2 सुलट, 2चा 1, याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. शेवटी 2 सुलट, 2चा 1 झाल्यानंतर 2 सुलट, 2चा 1, शेवटचा 1 सुलट. याप्रमाणे 11वी ओळ झाली. 12वी ओळ आता सोपी आहे. 1 सुलट,
त्यानंतर एक उलट, त्यानंतर 2 सुलट, 2चा 1 उलट प्रमाणे करायचा, पुन्हा 2 सुलट, 2चा 1 उलट प्रमाणे, याप्रमाणे पूर्ण ओळ येईल. 12वी ओळ पहिला सुलट, त्यानंतर 1 सुलट नंतर 2चा 1 जो केलेला टाका आहे तो आणि त्याच्या पुढचा असा मिळून 2चा 1 करायचा उलट प्रमाणे. हा 2चा 1 उलट, त्यानंतर 1 सुलट, पुन्हा 2चा 1 उलट, याप्रमाणे पूर्ण ओळ करायची. शेवटी 2चा 1 उलट, त्यानंतर 1 उलट आणि शेवटचे 3 सुलट. याप्रमाणे ही 12वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा 12व्या ओळी अखेर सुईवर चोवीस टाके शिल्लक राहिलेले आहेत. विणकाम पूर्ण झालेलं आहे. टोपी कशी शिवायची ते बघूया आपण आता. हा जो धागा आहे तो साधारणपणे इतका इथे कट करायचा. आता सगळ्या टाक्यातून ओवून घ्यायचा आहे. धागा इथे आहे, इथून ओवायचा आहे, तर त्यासाठी सोपं जावं यासाठी दुसऱ्या सुईवर टाके हे सगळे जरा काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ओवायला सोपं जाईल. हे बघा याप्रमाणे जसे टाके आहेत तसे उलट बाजू ही आपल्याकडे केलेली आहे आणि दुसऱ्या रिकाम्या सुईवर हे नुसते टाके ट्रान्सफर करायचे आहेत. आणि आता या बाजूने हे सगळे असे ओवत जायचं. एकदम सोपं जातं दुसऱ्या सुईवर घेतल्यामुळे. हे बघा सगळे टाके ओवल्यानंतर सुई काढून घ्यायची. हे जे आहे ते सगळे टाके असे इथे वर असे एकत्र करायचे आहेत. हे बघा दिसत असेल तुम्हाला. पुन्हा त्याच टाक्यातून आणि एकदा ओवून घ्यायचं आहे. हे बघा याप्रमाणे सगळे टाके एकत्र केलेले आहेत आणि हे जेवढं खेचता येईल तेवढं खेचायचं आहे. ते झाल्यानंतर हे समोरासमोरचे जे 2 टाके आहेत तिथे अशी गाठ घालून टाकायची, म्हणजे ते घट्ट बसतील. हे बघा याप्रमाणे इथे बरोबर गोल झालेला आहे. आता टोपी शिवायची आहे. व्हाईट शिवण्यासाठी इथे धागे सोडलेले आहेत आपण. तर ह्या दोन्ही बाजू अशा जवळजवळ करायच्या. आणि हे जे समोरासमोर जे आडवे टाके दिसतात तिथून हे असं शिवायचं आहे. पुन्हा एक गाठ घालून घ्यायची. हे बघा या समोरासमोर हे असे जे आडवे दिसतात 2 गाठींच्या मध्ये, ही गाठ आणि ही गाठ याच्यामध्ये जे आडवे असे जे टाके असतात त्यातून हे शिवत जायचं आहे. हे बघा याप्रमाणे अगदी सहज शिवलं जाईल. हे झाल्यावर असं मधून मधून ओढायचं आहे. हे पहा इथपर्यंत हे शिवून झालेलं आहे. कलरचं आहे ते. इथे शेवटी पुन्हा एक अशी गाठ घालून टाकायची की हे झालेलं आहे आपलं. फक्त पुढे असा कॅरी करायचा. आणि आता हा जो व्हाईट धागा आहे त्याने पुढचं शिवायचं आहे. आपण गाठ घालून घेऊया या दोन्हीची. जो व्हाईट धागा आहे
त्याने आता व्हाईट भाग शिवायचा आहे. त्याचप्रमाणे शिवायचं, त्याच पद्धतीने शिवायचं, एकाच दिशेने शिवायचं. हा जो धागा आहे हा कमी पडला, त्यामुळे आपण या खालच्या धाग्याने शिवायचं. शक्यतो दुसरे धागे जोडायचे नाहीत, म्हणजे मग ते लपवायला लागत नाहीत. हे बघा, इथे अशी गाठ घालून घेऊया आपण. हे शेवटचं काम आहे सगळं. हे झाल्यानंतर हे धागे असे आत घालून टाकायचे. हा जो धागा आहे तोही इथून असा आत घ्यायचा. हे जे धागे आहेत ते असे या इथे घालून लपवून टाकायचे आहेत. जे छोटे छोटे असे धागे असतात राहिलेले, ते असे आतल्या बाजूने टाक्यांमध्ये असे लपवून टाकायचे की जेणेकरून वापरताना वगैरे ते बाहेर येऊ नयेत किंवा शिवण उसवू नये यासाठी. हे बघा, याप्रमाणे हाही धागा लपवून टाकायचा. राहिलेला आहे तो कट करायचा. हा इथे कट करून टाकायचा. इथून पूर्ण शिवलेली आहे, कळतही नाही कुठे शिवलेली आहे ती टोपी. इथे खाली याला क्राऊन विणलेले आहेत आणि घातल्यानंतर इथे सुद्धा हे असे वर अशी ही क्राऊन सारखी दिसते, म्हणून याला क्राऊन टोपी म्हटलेलं आहे. नेहमीपेक्षा थोडासा ह्याचा वेगळा शेप दिसतो, अशी फुगीर दिसते आणि चांगली गुबगुबीत आणि खूप गरम अशी ही टोपी बनते. तर सर्वसाधारणपणे ही मोठ्या माणसांना व्यवस्थित बसते, घातल्यावर खूप छान दिसते ही. तर करायला एकदम सोपी आहे, तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.